नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण भेटण्यासाठी आलेलो लातूर लातूर शहरातील लातूर महानगरपालिकेच्या ग्रंथालयामध्ये. या ग्रंथालयाचं नाव आहे शिवछत्रपती वाचनालयही म्हणतात, ग्रंथालयही म्हणतात. तर आपल्यासोबत आहेत अमित म्हेत्रे सर, जे की इथं ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत आणि इथं पूर्ण कारभार सरांच्या अखत्यारीत चालतो. आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत खास करून अंध व्यक्तीसाठी एक इथं मराठवाड्यातील पहिलं ग्रंथालय ओपन करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज सरांशी बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. आम्हाला असं सांगा की हे अंध व्यक्तीसाठी जे आपल्या आता मराठवाड्यातलं पहिलं ग्रंथालय झालेलं आहे त्या संदर्भात आमच्या दर्शकांना थोडीशी माहिती सांगा. सर, हे महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली जे आहे शिवछत्रपती ग्रंथालयाची स्थापना जी आहे ती साधारणतः 1971 मध्ये आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते या ठिकाणी या ग्रंथालयाची स्थापना झालेली आहे. 1971 पासून ते आज 2025 पर्यंत कंटिन्यू आपण या पद्धतीने लातूर शहरातील सर्व वाचकांना या ग्रंथालयाचा लाभ देत आहे. आतापर्यंत आपण डोळस लोकांना जे काय आहे ते ह्याच्यामध्ये सगळ्या लोकांना आपण लाभ देतो, वाचकांचा लाभ देत आहोत. तर आम्ही मागच्या 4-5 वर्षापासून अंध लोकांसाठी सुद्धा या ठिकाणी ब्रेल विभाग जे आहे ते नॅब लातूर नॅशनल ब्लाइंड असोसिएशनच्या मदतीने आणि तत्कालीन आयुक्तांच्या पुढाकाराने ह्या दोघांच्या ह्याच्यानी अग्रीमेंट करून आम्ही या ठिकाणी महापालिकेतर्फे जे आहे ते ब्रेल विभाग आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि हा सुरू झालेला ब्रेल विभाग सध्याचे आयुक्त श्री मनोहरे सर यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ह्याला चांगला सपोर्ट आम्हाला दिलेला आहे. तर सर, सांगायला मला आनंद वाटतो की आतापर्यंत आपल्याकडे ब्रेलचे जे आहेत ते जवळपास 500 ग्रंथ आमच्याकडे ब्रेल विभागाचे विविध ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये एक साधारणतः मी तुम्हाला दाखवतो वाचकांना पण. हे अशा पद्धतीने ग्रंथ आहे. हा महाराजांचा मुलुखात म्हणून असतो ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ जे आहे हे अशा पद्धतीने डॉट डॉट लिपीमध्ये असतो. हे अशा पद्धतीने जे आहे ते ग्रंथ असतो. हे डॉट मध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने बोटानी सेन्सरद्वारे हे अंध लोक जे आहे ते असं वाचतात. साधारणतः उर्दू लिपी जशी असते तशी डावीकडनं जे आहे ते इकडं उजवीकडे अशा पद्धतीने जातात. हे अशा पद्धतीचे ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत. याच्यामध्ये मृत्युंजय सारख्या कादंबऱ्या आहेत, मराठी विश्वकोशाचे खंड पण आहेत, कलर ऍटलास आहे सर, नकाशा सुद्धा रिडिंग जे आहे ते ब्रेल मध्ये अवेलेबल आपल्याकडे आहेत. ह्या 500 उपलब्ध आहेत. आणि हे झाले ग्रंथ. त्याच पद्धतीने जे आपण दैनिक न्यूजपेपर वाचतो तर दैनिक घडामोडी ज्या काही चाललेल्या आहेत त्या सुद्धा अंध बांधवांना समजायला पाहिजेत की तुमच्या भागातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या ह्या सगळ्या घडामोडी ह्या पाक्षिकांच्या स्वरूपामध्ये माध्यमातनं ह्या अंध लोक या ठिकाणी वाचतात. आपल्याकडे हे पाक्षिक अशा पद्धतीने येतात. हे रिलायन्स फाउंडेशन कडनं आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जे आहे ह्या सर्व ग्रंथ प्लस पाक्षिके आपल्याला उपलब्ध करून दिलेले गेलेले आहेत. हे दर 15 दिवसाला आपल्याला अशा पद्धतीने पाक्षिक येतात आणि ह्याचा जो आहे तो अंध वाचक जो आहे तो चांगल्या पद्धतीने लाभ घेत असतो आणि त्यांचं नॉलेज जे आहे ते अपडेट करत असतात. म्हणजे देशामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा मी स्वतः पुस्तक वाचून आणि ते आत्मसात करून अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करून हे सर्व अंध बांधव जे आहे ते आमच्याकडनं लाभ घेत असतात. तर माझ्याकडे जे आहे ते इथं या महापालिकेच्या ग्रंथालयामध्ये साधारणतः 12 ते 15 वाचक जे आहेत ते रेग्युलर आहेत. ते वाचकांमध्ये ग्रॅज्युएट विद्यार्थी पण आहेत. एक झेरॉक्स सेंटर चालवतो तो पण जो आहे तो वाचक, नियमित वाचक जो आहे तो आपल्याकडे आहेत. म्हणजे घरगुती पण आहेत, व्यावसायिक आहेत, प्लस शैक्षणिक वाचक, असे सर्व स्तरातील जे आहेत ते वाचक माझ्याकडे येतात. ते स्वतः येतात आणि इथं स्वतः येऊन ते स्वतः ग्रंथ चाळतात. जसं डोळेस विद्यार्थी स्वतः पाहतात, ह्यांच्यासाठीचा आमचा एक सेपरेट ब्रेल विभाग आहे. त्या ठिकाणी हे 500 ग्रंथ उपलब्ध आहेत आणि आमचा स्टाफ जो आहे
तो ग्रंथालयातला स्टाफ त्यांना फक्त मदत अशासाठी करतो की बाबा सर हे पुस्तक या ठिकाणी ठेवलेलं आहे, हे पुस्तक या पद्धतीचं आहे, असं म्हणून त्यांना आम्ही गाईड करतो. त्याच्यानंतर ह्या सर्व पुस्तक जे आहे हे वाचण्यासाठी जसे आहेत तसे सीडीच्या स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आणि सीडीच्या स्वरूपातले जवळपास 200 सीड्या जे आहेत ते आमच्याकडे सीडी ऑडिओ असेल, ही ऑडिओ सीडी आहे. म्हणजे त्यांना समजा वाचायचा कंटाळा आला तर त्यांच्याकडे डिव्हाइस असतं सर, जसं आपण सीडी प्लेअर म्हणतो तसं त्या डिव्हाइस मध्ये सीडी टाकली आणि ते कानाला लावलं आपण की त्यांना जे आहे ते ऐकू येत असतं. आता अंध जे आहेत त्यांना ऐकू येत असतं आणि बोलता येत असतं, पण कर्णबधीर जे असतात, मूकबधीर, त्यांना बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही पण डोळ्याला दिसत असतं सर. तर हे 2 कॅटेगरी वेगवेगळे. तर अंध बांधवांना ऐकू येत असतं सर, तर त्याच्यासाठी आपण सीडी पण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ह्या 200 सीडी पण आहेत आणि त्याचा लाभ सुद्धा माझ्याकडे नियमित पद्धतीने जे आहे ते अंध बांधव घेत असतात. मी तुम्हाला आता आमच्या ब्रेल विभाग जो आहे तो कशा पद्धतीने आम्ही पुस्तकं ठेवले हे मी तुम्हाला प्रत्यक्षदर्शी आणि तुमच्या वाचकांना पण मी दाखवू इच्छितो सर. तर वाचक मित्रांनो, आपल्याला हे यांनी सांगितलंय की यांच्याकडे 500 ग्रंथ उपलब्ध आहेत आणि सीडी पण, ऑडिओ सीडी पण यांच्याकडे उपलब्ध आहेत. ते आपण आता प्रत्यक्ष जाऊन आता पाहणार आहोत. चला तिकडे जाऊन पाहूया. हा ब्रेल विभाग चालतो. हा ब्रेल विभाग आहे आपला, हा नॅशनल ब्लाइंड फॉर असोसिएशन. आणि मराठीमध्ये जसं आपलं अ आई असतं तसं हे डॉट मध्ये जे कशा स्वरूपामध्ये आहे हे तुम्हाला थोडक्यात स्वरूपामध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने डॉट्स असतात आणि 6 डॉट्स कसे असतात, एक सिंगल डॉट कसा असतो, अशा पद्धतीने ह्याची ब्रेल लिपी जी आहे ती लिपीची बाराखडी बाराखडी आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते अशा पद्धतीने हे पुस्तक आहेत, ग्रंथ आहेत. दर्शक मित्रांनो, हे सगळे ब्रेल लिपीतील ग्रंथ आहेत. जवळपास 500 याची संख्या आहे. आणि आपल्याला जेव्हाही याचा लाभ घ्यायचा असेल तर आपण शिवछत्रपती ग्रंथालय टाउन हॉल येथे येऊन आपण याचा लाभ घेऊ शकतो. आता ह्याच्यावर आम्ही जे आहे ते आमच्या स्टाफला समजण्यासाठी हे कोणतं पुस्तक आहे हे अशा पद्धतीचे आम्ही स्टिकर लावलेले आहेत प्रत्येकाच्या. आता हे पहा, तुम्हाला हे पुस्तक जर दिसलं तर हे घरगुती औषधचा खंड आहे. म्हणजे घरगुती औषध कशा पद्धतीने आहेत, कोणते आहेत, तर त्याची माहिती जी आहे आयुर्वेदिक पद्धतीने ती या पुस्तकामध्ये मिळते. मग हे आपल्याला डोळस जे आमचा स्टाफ आहे तो डोळस व्यक्तीसाठी आहे आणि ते मधले वेळेचे त्याच्या. हे लुईस ब्रेल आहेत ज्यांनी ही ब्रेल लिपीची स्थापना केलेली आहे. हे जे आहे हे सीडी ठेवण्यासाठीच खास त्याचं स्टोरेज आहे. यामध्ये वेगवेगळ्या 200 पद्धतीच्या सीडी ज्या आहेत त्या आम्ही ठेवलेल्या आहेत. ह्या सीडीज हे अशा पद्धतीने त्याच्यावर नावं लिहून ठेवलेले आहेत. हे कोणता विषय आहे, का आहे. युनियन बँकेच्या सौजन्याने आहे का? ह्यात दिलेले आहे. नॅब पण हे नॅबनी तयार करून दिलेले आहे त्या. प्रत्येक सीडीवर त्या विषयाचं नाव, त्याच्या लेखकाचं नाव सगळं दिलेलं आहे. हे डोळस व्यक्तीसाठी आहे. आणि ही ज्यावेळेस सीडी लावली जाईल आणि त्याच्यातून ज्यावेळेस आवाज येईल ऑडिओ, तो अंध व्यक्तीसाठी कामी येईल. तर सर, आता हे आपण दोन्ही विभाग पाहिलेले आहेत. आता ऍक्च्युअल देवघेव कशी होती हे पण तुम्हाला मी दाखवतो. विद्यार्थी अंध ज्यावेळेस अंधवाचक येतो त्यावेळेस आल्यानंतर हा त्याच्या रजिस्ट्रेशन आम्ही कार्ड करतो आणि तो कोणते पुस्तकं वाचलेलं आहे ह्याचे सगळे डिटेल्स आहेत इथं. आणि त्याची सहीच्या ऐवजी त्याचा अंगठा आम्ही घेतो देवघेव करत असताना. त्याचा स्टॅम्प म्हणजे त्याला दिलेला की हा पुस्तक कोणत्या वाचकाकडे गेलाय. जसं आम्ही दुसऱ्या वाचकांच्या सह्या घेतो
तसं ग्रंथ जे आहे ते कोणत्या वाचकाकडे गेलेला आहे त्याच्यासाठी त्याची आम्ही या ठिकाणी अंगठा घेतो आणि त्याचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याचं पुस्तक त्याला घरी देतो आणि तो घरी वाचून आल्यानंतर परत ज्यावेळेस वापस करायला येतो त्यावेळेस त्याची तारीख टाकून वापस करून आपण या ठिकाणी जमा करून घेतो. त्या देवघेवसाठी काही चार्जेस वगैरे घेतो नाही. हा सर्व देवघेवसाठी जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण त्यांना ग्रंथ सीडी ह्या सगळ्या उपलब्ध करून देतो. त्यासाठी फक्त त्यांच्याकडनं त्यांचे अंध असल्याचे प्रमाणपत्र, त्याचा आधार कार्डची एक झेरॉक्स आणि त्याचा फोटो हे अशा पद्धतीने आपण 3 गोष्टी या ठिकाणी घेतो. फक्त 3 कागदपत्राच्या आधारे इथं सगळं काही वाचनासाठी उपलब्ध आहे. याला नॅबनी यांना मदत केलेली आहे आणि महानगरपालिका आणि नॅब या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोग्राम इथे चालू आहे. तर सर आता हे तुमचं सगळ्याचं कौतुकच आहे कारण एवढं सगळं आता आज मराठवाड्यातून पहिलं आपलं हे आहे लायब्ररी आहे आपली मराठवाड्यातून. तर सर आता आपण हे दोन्ही विषय पाहिलेले आहेत. आता आम्हाला हे असं सांगा की याचा फक्त आता आपल्या लातूर जिल्ह्यातले घेतील का लाभ बाहेर त्याला पण घेता येतात समजा एखाद्याला कोणाला आपण सध्या आपल्या मध्ये लातूर शहरामध्ये जेवढे अंध आहेत ते सगळे आपल्याकडे इथे येऊन लाभ घेत आहेत. आकडा आहे का त्याचा? सर तसा भरपूर आहे पण आता आमच्याकडे रजिस्टर जे झालेले आहेत ते साधारणतः 15 वाचक झालेले आहेत. पण भविष्यामध्ये एमपीएससी युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण अशा पद्धतीची सोय देण्यासाठी आता महापालिका प्रयत्नशील करत आहे. त्यांचे ग्रंथ जे आहेत ते वेगळे आहेत, वेगळा असतो तसा, आणि ऑनलाईन त्यांचे पुस्तकं उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना डिजिटल गॅजेट म्हणा किंवा अशा पद्धतीचे सीडीज ह्या असं उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आता प्रयत्नशील आहे. मागे आता आपण इमारत पण आपली नवीन होणार आहे. हो, त्याच्यामध्ये ह्याच्यासाठी काही वेगळा सेक्शन आपण केलेला आहे सर, ब्रेल साठी खास वेगळा सेक्शन केलेला. तर इतकी सुंदर माहिती आणि कमी शब्दामध्ये आणि आपल्याला हे सगळं काही पाहता आलेलं आहे आणि अंध व्यक्तींनी दिव्यांगांनी इथं ह्याचा लाभ घ्यावा या अनुषंगाने या व्हिडिओची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर या अनुषंगाने आपण अमित सरांचे अभिनंदन करूया आणि त्यांचे आभार मानूया. सर धन्यवाद.